आपल्या पिसर्वे, माळशिरस, आंबळे, रिसेपिसे आणि संपूर्ण पिसर्वे परिसरातील सर्व आदरणीय वडीलधारी मंडळी, विविध संस्थांचे सर्व आजी माजी पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असलेले सोमेश्वर कारखान्याचे सर्व सन्माननीय सभासद, बंधू आणि भगिनींनो, आज तसं बघितलं तर पिसर्वेमध्ये आल्यानंतर मनापासूनचा आनंद होतोय. कारण पिसर्वे गावचा आणि आमच्या कुटुंबाचा अनेक वर्षापासूनचा जुना संबंध आहे. लहानपणीपासून मी पिसर्वे गावामध्ये येतोय. माझा स्वतःचा 40 वर्षाचा पिसर्वे गावचा संबंध आहे. माझ्या वडिलांचा ह्यापूर्वी संबंध होता आणि आता मी पाहिलेली काही मंडळी बापू दिसत आहेत आणि बरीचशी मंडळी ह्या ठिकाणी दिसत नाहीत. परंतु त्या लहानपणापासून त्या मंडळींबरोबर मी वागलेलो राहिलेलो आहे. त्यामुळे एक जिव्हाळ्याचा संबंध हा पिसर्वेचा या ठिकाणी, आणि त्याच्यामुळं हा कार्यक्रम पुरंदर तालुक्यामध्ये घ्यायचा हे एक आग्रहाचं त्या ठिकाणी शेती अधिकाऱ्यांच्याकडे माझं मागणं होतं आणि त्यांनी कशा पद्धतीनं काय माहित नाही, पण पिसर्वेची निवड त्या ठिकाणी केली. आमचे सहकारी संचालक या ठिकाणी लक्ष्मणराव गोपने, आनंदकुमार होळकर आहेत, त्यांची नावं घ्यायची राहिली. पण हा योगायोग म्हणायचा. आणि हे ऋणानुबंध आहेत, हे अनेक वर्षापासूनचे, हे असेच पुढे चालत राहावे की आपल्या सर्वांच्या ठिकाणी परमेश्वरची मी प्रार्थना करतो. आज या ठिकाणी आल्यानंतर आपल्या सर्वांना नवीन जरी असलं तरी ही सोमेश्वर कारखान्याची परंपरा आहे की फळपूजन. फळपूजन म्हणजे त्या ठिकाणी ऊसाचं पूजन करून ज्या वेळेला कारखान्याचं धवान त्या ठिकाणी चालू होते आणि प्रत्यक्षात कारखाना चालू होतो त्यावेळेला तो ऊस सर्वात पहिल्यांदा त्या गव्हाणीमध्ये टाकला जातो, त्याचं पूजन केलं जातं. असा हा त्या ठिकाणी त्याच्या मागची खऱ्या अर्थानं भावना आहे. आणि सोमेश्वर कारखाना गेली 65 वर्ष की या पद्धतीनं तो सांभाळत आलेला आहे आणि जोपासलेली आहे. आज सोमेश्वर कारखान्याला 61 साली सोमेश्वर कारखान्याची स्थापना झाली. त्यावेळेच्या संस्थापकांनी हे रोपटं त्या ठिकाणी लावलं. 1000 टन प्रतिदिन क्षमतेचा कारखाना आज आपण बघतोय की टप्प्याटप्प्यानं तो वाढत गेला. 90 साली 2500चा झाला. त्यानंतर 2010-11 साली तो 5000चा झाला आणि आता तो 7500चा झाला आणि तो जवळपास 9500 टन प्रतिदिन क्षमतेने कारखाना चालतो. हे सांगण्याचं कारणच असं आहे की सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आता 4 तालुके, बारामती, पुरंदर, खंडाळा आणि फलटण, या 4 तालुक्यांमध्ये मिळून 192 गावं या सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आहेत. अगदी राज्यातले मोजके कारखाने असतील की ज्यांना एवढं मोठं कार्यक्षेत्र, एवढी गावं त्या कार्यक्षेत्रामध्ये समाविष्ट आहेत. परंतु महाराष्ट्रामधलं एक सोमेश्वर कारखाना एक असं उदाहरण आहे आपा की ज्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये बागायत भाग आणि जिरायत भाग याचा समावेश आहे. आणि त्याच्यामुळं चांगला पाऊस झाला, नाजरं भरलं, आपली सगळी धरणं भरली तर तिथं 17-18 लाख टन सुद्धा ऊस उपलब्ध होतो. आणि पाऊस कमी झाला, धरण भरलंय, कॅनॉल वाहतोय, अशी परिस्थिती राहिली तर त्या ठिकाणी 11-12 लाख टन ऊस उपलब्ध होतो. आणि अशा पद्धतीनं ह्या अडचणींना सामोरे जाण्याचं काम हे सोमेश्वर कारखान्याच्या व्यवस्थापनाला त्या ठिकाणी वेळोवेळी करावं लागतं. कारखान्याची क्षमता आपण वाढवत गेलो, ह्याचं कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी अर्थकारण पुरंदर तालुक्यातलं उंचवण्याचं जे मूलभूत कारण आहे ते म्हणजे पुरंदर उपसा सिंचन योजना. आपल्या सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेबांच्या संकल्पनेतून आणि राज्याचे धडाडीचे उपमुख्यमंत्री ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण त्या ठिकाणी काम करतो. वेळोवेळी या पुरंदर उपसा सिंचन योजनेला मदत करण्याचं काम आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. गेल्याच वर्षी पुरंदरच्या जी काही योजना त्या ठिकाणी उभी राहिली त्याला माझ्या माहितीप्रमाणे 30 वर्ष त्या योजनेला झाली. 30 वर्षानंतर ती योजना कुठल्या पाण्यावरती चालते, त्या पाण्याची क्वालिटी काय आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळं त्या पाईपलाईनचे
गंज चढणे, ते पाईप खराब होणं, तिथला पंप खराब होणं, मोटरी खराब होणं, तिथले एअरवॉल खराब होणं, या सगळ्या गोष्टींना आपल्याला वेळोवेळी सामोरे जावं लागत होतं. आणि 5 तिथले पंप हाऊस आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक पंप हाऊसला 4-4 मोटर त्या ठिकाणी चालतात. योजना प्रस्तावित होत असताना प्रत्येक पंप स्टेशनवरती 3 पंप चालवेत अशा पद्धतीची योजना होती. परंतु 3 पंप एका वेळेला चाललेल अशी परिस्थिती कधीही दिसलेली नाही. 2 चालल्या त्यातला घोटाळा झाला, 1 चालली त्या 1चा पण घोटाळा झाला. अशा पद्धतीची परिस्थिती ही आपण सुद्धा बघितलेली. अनेक शेतकऱ्यांचे सभासदांचे त्या ठिकाणी फोन यायचे, आमदार साहेबांचे फोन यायचे. आम्ही त्या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून जे काही आपले इंजिनियर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल विभागाचे असतील ते त्या ठिकाणी पाठवायचो आणि ते कसं तरी चालू करता येईल याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा. आणि मला वाटतं गेल्या सीझन मध्ये आपल्याला अडचणीची परिस्थिती होती. आमदार संजय जगताप सरांचा त्या ठिकाणी फोन आला, ते दादांशी बोलले. दादांच्या सूचना त्या ठिकाणी आल्या की कारखान्याचे तुमचे मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचे लोक त्या ठिकाणी पाठवा. आणि जवळपास 20-21 दिवस त्या ठिकाणी आपला कारखान्याचा स्टाफ त्या प्रत्येक पंप हाऊस वरती जाऊन त्या ठिकाणी काम करत होता. त्या मोटरचं साहित्य काढून त्या मोटरला बसव, इलेक्ट्रिकलचं दुरुस्ती करा, अशा पद्धतीनं ती गेल्या वर्षी आपण ती योजना चालवण्याचा प्रयत्न केला. दादांच्या कानावरती हा रिपोर्ट गेल्यानंतर 54 कोटी रुपये त्या ठिकाणी दादांनी त्या पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीसाठी ताबडतोब सँक्शन केले आणि त्याचं फलित आपण ह्या उन्हाळ्यामध्ये बघितलेले. तिथं पंप बदलले गेले, दुरुस्ती केल्या गेल्या. आता सध्या तिथले एअरवॉल बदलायचं काम चाललेलं आहे. टप्प्याटप्प्यानं आपल्याला पाणी पुरवठा करत असताना ह्या दुरुस्त्या त्या ठिकाणी करायच्या आणि ह्या दुरुस्त्या केल्यानंतर त्या ठिकाणी पाईपलाईन कुठं खराब झाली असेल तर तिथं ते पाईप सुद्धा बदलण्याचं काम या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि जास्तीत जास्त 2 ते 3 पंप चालतील. 3 पंप जर चालले तर त्याचं प्रेशर एवढं राहणार आहे की ते कदाचित अडचणीचं होऊ शकतंय का काय, पण ती टेस्ट आपल्याला त्या पद्धतीची घ्यावी लागणार आहे. आणि तशा पद्धतीनं हा पाणी पुरवठा पुरंदर तालुक्यामध्ये बारामतीच्या काही भागामध्ये सुरळीत कशा पद्धतीनं चालेल अशा पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा हे मानस आदरणीय दादांचा त्या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी काम करत असताना इथला संपूर्ण ऊस त्या ठिकाणी सोमेश्वर कारखाने येत असतो आणि निसर्गाच्या ह्याच्यावरती अवलंबून न राहता या पुरंदर उपसा सिंचन योजनेला पाणी कधीच कमी पडू शकत नाही. कारण पुण्यातलं जे वापराचं पाणी ते पाणी या नदीतून त्या ठिकाणी आल्यानंतर ते उपसण्याचं काम आणि आपल्या क्षेत्रामध्ये पुरवठा करण्याचं काम हे पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं. म्हणून आपल्या सर्वांच्या दृष्टीनं ही योजना अतिशय महत्वाची आहे. त्याचबरोबर कारखान्याची जी विस्तार वाढ झालेली, आज कारखाना आपला 9,500 क्षमतेने त्या ठिकाणी चालतोय. को जनरेशन 18 मेगावॅटचं आपलं होतं ते आता 36 मेगावॅटचं झालं, डबल झालं. डिस्टिलरी आपली 30,000 लिटर क्षमतेची होती ती आता 1,35,000 क्षमतेची आपली डिस्टिलरी झाली. म्हणजे कारखाना जो आहे तो आता 4-5 कारखाना झालेला आहे. आणि हा कुणाच्या जोरावरती झाला आहे तर हा सर्व सभासदांच्या जोरावरती झालेला आहे की आपण सर्वजण त्या ठिकाणी ऊस पुरवतो, तिथं शेअर्स भरतो, ते ऊस घातल्यानंतर तिथून जे काय उत्पादन मिळतंय त्याच्यातून आपल्याला तो मोबदला मिळतो. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कामकाज हे कारखान्याचं चाललेलं असतं. म्हणून ह्या निमित्तानं मला आपल्या सर्वांना विनंती करायची की आता पुरंदर तालुक्यामध्ये विमानतळ त्या ठिकाणी होतंय. बरंचसं क्षेत्र हे विमानतळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कमी होणार आहे. आणि हे होत असताना आपलं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये टनेज वाढलं पाहिजे, अधिकचं उत्पादन त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. म्हणून राज्य सरकारचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे आणि विशेष करून आदरणीय अजितदादांचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. म्हणून त्यांनी गेल्या बजेटमध्ये 500 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता त्या ठिकाणी त्याचा वापर हा अनेक क्षेत्रामध्ये होतो, परंतु कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा तो झाला पाहिजे आणि त्याचा फायदा माझ्या शेतकऱ्यांना झाला पाहिजे. अशा पद्धतीचा विचार हा आदरणीय दादांचा त्या ठिकाणी असल्यामुळं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, आपलं बारामतीचं कृषी विज्ञान केंद्र असेल,
आणि कारखाना असतील, सोमेश्वर कारखाना किंवा माळेगाव कारखाना असतील, राज्यातले कारखाने असतील, त्यांच्याकरता ही योजना त्या ठिकाणी दादांनी राबवली आणि हे 500 कोटी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, कृषी विज्ञान केंद्र केबीके यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ते पोच होतील अशा पद्धतीची योजना त्यांनी आखलेली आणि त्याची माहिती त्या ठिकाणी निंबाळकर साहेब असतील, बाबुराव गायकवाड असतील, त्यांनी आपल्या सर्वांना दिली. 2.5 एकराचं एक त्या ठिकाणी त्यांनी गट केलेला आहे आणि त्याच्याकरता 25,000 रुपये साधारणतः खर्च येणार. त्या 25,000 मध्ये एक वेदर स्टेशन म्हणजे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला पाऊस कधी पडणार आहे, वाऱ्याचा वेग काय आहे, त्या संपूर्ण माहिती त्या वेदर स्टेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या शेतामध्ये सेन्सर त्या ठिकाणी दिले जातील. त्या सेन्सरच्या माध्यमातून तुमच्या जमिनीची मॉइश्चर त्या ठिकाणी पाणी किती आहे या सगळ्या गोष्टी त्या सेन्सरच्या माध्यमातून त्या ठिकाणी समजल्या जाणार आहेत आणि त्याच्यातून तुमच्या मोबाईलवरती जे काय कनेक्टिव्हिटी असणार आहे त्यातून तुमच्या मोबाईलवरती कळवलं जाईल की तुम्ही कधी भिजवायचं आणि किती पाणी द्यायचंय. याला ड्रिपची आवश्यकता आहे. तुमच्या फ्लो वॉटरने हे राबवता येत नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी तुम्हाला ठिबक सिंचन योजना तुम्हाला तुमच्या क्षेत्रावरती पहिली राबवावं लागणार आहे आणि त्याच्यानंतरच ह्या सगळ्या सुविधा आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतील. जर पाणी देताना किती तास पाणी द्यायचंय, किती मिनिट पाणी द्यायचंय हे सुद्धा ह्याच्या माध्यमातून कळवलं जाईल. मिश्र खतं वापरायची ती कोणती वापरायची. अनेक वेळेला आपण सरदोपटपणे काम करतो, अंदाजे काम करतो. कोणतरी कळवतं की बेसल डोस, आता लागणीच्या वेळेला बेसल डोस म्हणजे 4 सुपर फॉस्फेटची पोती, 1 म्युरेट ऑफ पोटॅशचं आणि 2 युरियाची पोती वापरा. मग जमीन आपली मुरबड आहे, शारपड आहे किंवा काळी जमीन आहे, तांबडी जमीन आहे हे आपण काय बघत नाही. आपण सरदोपट अशा पद्धतीने डोस देतो. ते दिवस आता गेलेले आहेत. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला करावा लागणार आहे की ज्याच्यामुळं आपला शेतीवरचा खर्च कमी होईल, पाण्याचा खर्च कमी होईल, लेबरचा खर्च कमी होईल आणि हे खर्च कमी होत असताना आपलं उत्पादन वाढणार आहे. ही खात्री त्या ठिकाणी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल किंवा केबीके असेल इथल्या तंत्रज्ञान जे आहेत ते त्यांनी दिलेली की तुमच्या टनेज मध्ये निश्चितपणानं 20 ते 30% ही कमीत कमी वाढ झालेली तुम्हाला त्यातून दिसणार आहे. आणि म्हणून आपण केवळ क्षेत्र न वाढवता जे आहे त्या क्षेत्रामध्ये अधिकचं उत्पादन आपल्याला कसं घेता येईल त्याचा प्रयत्न आपल्याला निश्चितपणानं करावा लागणार आहे. त्याच्याकरता माझी आपल्या सर्वांना विनंती राहील की आपण हे जे कृत्रिम बुद्धिमत्ता AI टेक्नॉलॉजी जी आहे ती आपल्या शेतावरती जास्तीत जास्त राबवण्यासाठी आपण प्रयत्न करावा. सोमेश्वर कारखाना त्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना मदत करेल, मार्गदर्शन करेल आणि हे जे काही शासनाच्या ज्या काही सबसिडीच्या ज्या काही योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चितपणानं करेल. दुसरं एक मला या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचं आहे की आता 2.5 फुटी 3 फुटी सरी हे आता आपण सोडून दिलं पाहिजे. आता 5 फुटी सरी आपण केली पाहिजे. कमीत कमी 5 फुटी सरी असली पाहिजे. आता तंत्रज्ञान हे तुम्हाला ऊस तुमच्या 1 एकरामध्ये किती ऊस असले पाहिजे आणि 1 ऊस किती किलोचा असला पाहिजे इथपर्यंत आता तंत्रज्ञान गेलेले. पूर्वी 1 एकरामध्ये 100 टन हे म्हणजे आपल्याला पटायचंच नाही, काहीतरी गप्पा मारतोय असं वाटायचं. परंतु आता 1 एकरामध्ये 150 टन काढणारे लोक आहेत, 100 टन काढणारे आपल्या कारखान्यामध्ये कितीतरी लोक आहेत ज्यांचा आपण सत्कार करतो. आज 90 आणि 100 टन काढणारे खूप लोक आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये. त्यामुळं या तंत्रज्ञानाचा वापर आपण केला पाहिजे. आता तोडणी मजूर हे दिवसेंदिवस कमी होत चाललेले, त्याच्यामुळं ऊसाची तोडणी ही आपल्याला हार्वेस्टरच्या माध्यमातून करावी लागणार आहे. मेकॅनिझम हार्वेस्टिंग आपल्याला करावं लागणार आहे आणि हे मेकॅनाइज हार्वेस्टिंग करत असताना त्या ठिकाणी आता ह्या वर्षी जवळजवळ 28 हार्वेस्टरचा करार आपण आपण कारखान्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेला आहे. 5 फुटी सरी जर असेल तर हार्वेस्टरनी आपल्याला ऊसाचं नुकसान न होता आपल्याला चांगल्या पद्धतीने ऊसतोड करता येते. ज्या वेळेला कारखान्याचा चिटबॉय असेल किंवा वर्षर असेल आपल्याला ज्या वेळेला सांगतो की आता तुमचा ऊस हार्वेस्टरने तोडायचा आहे तर त्या ऊसाला किमान 20 दिवस तरी तुम्ही पाणी दिलेलं नसलं पाहिजे. 20 दिवस आधी तुम्ही जर पाणी तोडलं तर तिथं हार्वेस्टर अतिशय चांगल्या पद्धतीने तोड होते.
आपली कल्पना काय आहे की पाणी दिल्यानंतर ऊस तुटला की ते वजन आपलं जास्त भरतं, हे आपले चुकीचे समजूत आहे. उलट पाणी दिलं की जमीन फुगते आणि जमीन फुगल्यानंतर ऊसाची तोड आहे ती त्या वरच्यावर होती. आणि ज्या वेळेला ऊस तुटून जातो, ऊस तुटून गेल्यानंतर एक आठवड्याने आपण ज्या वेळेला रानात जातो त्यावेळेला ती जमीन सगळी खाली बसलेली असते. त्यावेळेला मग आपल्याला बुडका वर दिसतो आणि मग त्यावेळेला तुम्ही काकडे साहेबांच्याकडे तक्रार करणार की ऊस जरा वरच तोडला. तर हे होता कामा नये. ऊस आपण चांगला एकदम वाळलेला असताना, जमीन वाळलेली असताना त्यावेळेला जर आपण तोड केली तर चांगल्या क्वालिटीची तोड त्या ठिकाणी होऊ शकते. हार्वेस्टरनी तोड होऊ शकते. हार्वेस्टरने ऊस तोडल्यानंतर जो जमिनीच्या आत एक दोन कांड्या आहेत त्या कांड्या सुद्धा तो हार्वेस्टर घेतो, कारण तो जमिनीमध्ये हार्वेस्टर चालतो. त्यामुळे त्या जमिनीतल्या दोन कांड्या, वाड्यात जाणारी जी एखाद दुसरी कांडी असेल ती कांडी सुद्धा तो हार्वेस्टर घेतो. म्हणजे हा शेतकऱ्याचा त्या ठिकाणी फायदा होतो, त्याचं टनेज वाढतं. त्याचबरोबर वाडं जे आहे त्या वाड्याचा आणि पाष्टाची सगळी कुट्टी केली जाते. त्यामुळं तुम्ही पुढचं पीक जे राखणार आहे त्याच्याकरता ती कुट्टी त्या ठिकाणी रानात आपोआप केली जाते. त्याचा खर्च कुट्टी करण्याचा आपला वाचतो. आणि पाचट हे आता पेटवलं नाही पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. एक चांगल्या पद्धतीचं कंपोस्ट खत हे त्या पाष्टापासून आपल्याला तयार होतं. त्याच्यामुळं ह्याचाही विचार शेतकऱ्यांनी निश्चितपणाने केला पाहिजे. मला या निमित्तानं आपल्या सर्वांना ती एक विनंती करायची. 50 रुपये अनुदान. त्याच्यानंतर ह्या वर्षी संचालक मंडळाने जो ऊस हार्वेस्टरने तुटला जाईल चालू नाही ना, पुढच्या वर्षी म्हणजे आता आपण लागणी करताना 5 फुटी लागणी केली पाहिजे. आता आपण ज्या लागणी अडचणीच्या केल्या असतील किंवा आता तुम्ही पूर्व हंगामी सुरू हे करणार त्यावेळेला त्या 4.5 ते 5 फुटी आपण 5 फुटीच पाहिजे. 5 फुटीच लागणी केल्या पाहिजेत की ज्या लागणी हार्वेस्टरने तुटतील. हार्वेस्टरने तुटणाऱ्या ऊसाला 50 रुपये टनाला कारखान्याने अनुदान ठेवलेलं आहे. त्यामुळे तोही फायदा आपण घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट, आता इथं एमडी साहेबांनी सांगितलं की गेल्या सीझन मध्ये सोमेश्वर कारखान्याने 3400 रुपये दर दिलाय. 3400 रुपये दर हा राज्यातला आतापर्यंतचा 2 नंबरचा दर आहे. राज्यामध्ये 1 नंबरचा दर 3450 हा माळेगाव सहकारी साखर कारखान्याने दिलेला आहे. आणि 2 नंबरचा दर हा सोमेश्वर कारखान्याने दिलेला आहे 3400 रुपये. 12.07 रिकव्हरी. आणि तुम्ही जर सातारला गेला, सांगलीला गेला, कोल्हापूरला गेला तर 13% रिकव्हरी, 13.5% रिकव्हरीचे त्या ठिकाणी कारखाने आहेत. पण त्यांनी 3300 पेक्षा अधिकचा दर दिलेला नाही. बापू 3300 पेक्षा अधिकचा दर दिलेला नाही. 100 रुपये 150 रुपये टनाला अधिक ह्या सोमेश्वर माळेगाव कारखान्याने दिलेले. त्याचबरोबर सोमेश्वर कारखान्याने आडसाली उसाला 3400 दिलाय. पूर्व हंगामी उसाला 3475 रुपये दर दिला. आणि सुरू आणि फडव्याला 3550 रुपये म्हणजे 150 रुपये अनुदान आपण त्या ठिकाणी सुरू आणि फडव्याच्या उसाला आपण दिलेले. म्हणजे त्याला त्या सभासदाला शेतकऱ्याला 3550 रुपये प्रति टन दर मिळालेला आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. सोमेश्वर कारखाना चांगला दर देतो तरी सुद्धा बापू इथं शेतकऱ्यांची मानसिकता आहे की आमचा ऊस 12 महिन्यात गेला पाहिजे. 12 महिन्यात ऊस जात नाही. आता पिसर्वे म्हणजे आपलं कांदा, त्याच्यानंतर सीताफळ, अंजीर ही अशी आपली पिकं पहिली व्हायची. आता पुरंदर उपसा सिंचन आलं, ऊस त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात लागायला लागला. भरपूर ऊस यायला लागला साहेब. आणि ऊस यायला लागल्यानंतर काय कायचं भरपूर त्या ठिकाणी ऊस यायला लागला. मला आठवतं एक कार्यक्रमाला मी इथं पिसर्वेत आलो होतो. त्या चौकात आपल्या त्या हॉटेलच्या त्या चौकातच आपला काहीतरी कार्यक्रम झाला होता, साखरेचा, साखर वाटप त्यावेळेला. तर त्यावेळेला आपल्या पिसर्वे गावातल्या सभासदांनी आमच्याकडे तक्रार अशी केली की तुम्ही काय कारण नसताना आमचे शेअर कशाला कापताय. कारण नाही. आणि तुम्ही माझे एक जण म्हणजे बहुतेक 7 का 8 शेअर्स माझे कापले जात आहेत. मग त्यांना मी विचारलं तुमचा ऊस किती येतो, तर त्या प्रमाणातच ऊस येतो, त्यापेक्षा जास्त ऊस येत होता. 3 वर्षापूर्वी संचालक मंडळाने निर्णय घेतला की ज्या पद्धतीने ज्या पटीत ऊस येतो
त्या पटीत त्या सभासदाची शेअर्स असली पाहिजे. त्याच्यापूर्वी काय होत होतं की बाळासाहेब कामतेंचा 1 शेअर आणि बाळासाहेब कामतेंचा ऊस किती यायचा 3 एकर. ते कारखान्याने गेल्या 3-4 वर्षातला सर्वे केला, सगळी माहिती घेतली आणि प्रत्येक सभासदाचं रेकॉर्ड त्या ठिकाणी काढलं की मागील 3 वर्षात 4 वर्षात या अमुक सभासदाचा किती ऊस सोमेश्वर कारखान्याला आला, किती एकर आणि किती एकराची नोंद त्या सभासदाने सोमेश्वर कारखान्याकडे दिली होती. कधी 2 एकर दिली, कधी 3 एकर दिली, कधी 1 एकर दिली. सरासरी 3 वर्षाची काढल्यानंतर ज्यावेळेला असं लक्षात आलं की ह्या सभासदाचा सातत्यानं 3 एकर ऊस येतो आणि मग यांचे शेअर किती, ते 1 शेअर आहे. मग यांनी अजून 2 शेअर घेतले पाहिजेत. याचं कंपल्शन सोमेश्वर कारखान्याने गेल्या 3 वर्षापूर्वी केलं आणि त्या पटीत मग त्या लोकांचे कुणाचे 4 शेअर कापले गेले, कुणाचे 7 शेअर कापले गेले, कुणाचे 2 शेअर्स कापले गेले. त्याला विरोध केला होता इथल्या लोकांनी. पण त्यावेळेला मी सांगितलं होतं की हे तुम्हाला नंतर ह्याचं महत्व निश्चित कळणार. शेअर्स एकदा सोमेश्वर कारखान्याचे संपून गेल्यानंतर कुणी मागितले तरी शेअर्स मिळणार नाही. सोमेश्वर कारखान्याचं आजचं शेअर्स भांडवल काय आहे तर 5,000 शेअर्स, 5,000 शेअर्स 15,000 रुपये एका शेअर्सची किंमत. 50,000 शेअर्स, 50,000 शेअर्स. आता सोमेश्वर कारखान्याचे 50,000 शेअर्स विक्री झालेले आहेत. 50,000 शेअर्स विक्री झालेले आहेत. ते 50,000 शेअर्स किती सभासदांमध्ये विक्री झाली तर जवळपास 28,500 सभासदांनी 50,000 शेअर्स घेतलेले. कोणी एकच घेतलाय, कोणी 4 घेतले. अशा पद्धतीनं 28,500 सभासदांमध्ये 50,000 शेअर्स ह्याची विक्री झालेली आहे. आता हे 28,500 सभासद किती ऊस पिकवत आहेत याची माहिती आपण घेतली पाहिजे. आपल्या कारखान्याची कॅपॅसिटी किती 7,500 टन. तो चालतोय समजा 9,000-9,500. 9,000-9,500 टनांनी कारखाना चालत असेल आणि 150 दिवस जर कारखाना आपल्याला चालत असेल तर साधारणतः 13.5 ते 14 लाख आपण गाळप करू शकतो. या वर्षी येणारा जो हंगाम आहे 25-26चा म्हणजे ज्याचा शुभारंभ आपण केला, या वर्षी सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये 13 लाख टन आपला ऊस उपलब्ध आहे. सभासद बिगर सभासद 13 लाख टन. बिगर सभासद सुद्धा आहेत ना बरोबर. बिगर सभासद सुद्धा 13 लाख टन म्हणजे आपल्याला गेटकेन आता ऊस आणायचा आहे किती, फार तर 1 लाख ते 1.25 लाख म्हणजे आपलं 14-14.5 लाखाचं आपलं गाळप पूर्ण होईल. त्याच्याकरता 150 दिवस कारखाना आपल्याला चालवावा लागणार आहे. आणि आता ज्या नोंदी आल्यात म्हणजे हा 25-26चा हंगाम येणारा 26-27च्या हंगामासाठी ज्या काही तुम्ही लागणी केल्या जुलै ऑगस्ट मध्ये, सप्टेंबर मध्ये किंवा आता ऑक्टोबर मध्ये तुम्ही लागणी करताय. आता पुरंदर उपसाचं पाणी आलं की तुम्ही काय थांबत नाही, लागणी करणार. तर ह्या पाऊस काळ चांगला झालाय. सगळी धरणं भरली, तलाव भरले, नदीला पाणी चाललंय, कॅनलला पाणी चाललंय. त्याच्यामुळे लागणी ह्या फुल स्पीडने लागणी चाललेली आहे. 26-27चा आपला हा हंगाम नाही, त्याच्या पुढचा जो हंगाम आहे त्या हंगामाला आपला ऊस किती होणार आहे सोमेश्वर कारखान्याचा या 28,500 सभासदांचा 18 ते 19 लाख टन ऊस उपलब्ध होईल. 18 लाख टन निश्चित ऊस उपलब्ध होईल. मग हा गाळायचा कसा, हा गाळायचा कसा नाही, हा प्रश्न आपल्याला पहिला सोडवायला लागेल. आपल्याला हा प्रश्न पहिल्यांदा सोडवावा लागेल की आपण जो ऊस पिकवणार तो ऊस आपला सोमेश्वरला गेला पाहिजे. सोमेश्वरला जात नाही त्यावेळेला अतिरिक्त ऊस होतो. अतिरिक्त ऊस झाल्यानंतर तुम्ही भोगलेले काय झाले ते बरोबर आहे का. अनुराजला घाला, कुठं आणखीन घाला, मग तिथं सरपंच 200-300 रुपये कमी तुम्ही घेतलेले. मग ही परिस्थिती आपल्याला सगळ्यांना विचार करून ते वजन हे ते गोष्ट वेगळीच आहे. त्यामुळं त्याचं पहिल्यांदा आपल्याला ठरवायला लागेल. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपली इथली किती उपस्थित होते ते बघायचंय मला. 29 सप्टेंबर आता आपली वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली की सर्व गावचे आमचे सन्माननीय सभासद किती उपस्थित होते
आता कॅसेट असतात त्याचं बघा. मग मला हे म्हणायचं की तुम्ही मालक आहात. तो एक दिवस असा आहे की तुम्हाला येऊन तुमची भूमिका त्या ठिकाणी मांडता येते. संचालक मंडळ त्या वर्षात संचालक मंडळाने काय कामकाज केलं ते संचालक मंडळ तुम्हाला सांगत असतं, आव्हान देत असतं. त्याच्यावरती काय त्रुटी आहेत, काय दुरुस्त्या केल्या पाहिजेत, काय सुधारणा केल्या पाहिजेत, हा हे सांगण्याचा तो दिवस आहे. मग त्याच्याकरता आपण किती असतो असं असं अंधविश्वास नको. संस्था आपल्याला पुढे नेत असताना तुमचे सगळ्यांचे काही जे मत आहेत, तुमचं जे काय हे आहे मार्गदर्शन मिळेल त्याच्यावर संचालक मंडळ पुढे काम करतं आणि तुमचे विश्वस्त आहे. आणि तुम्ही जे सांगाल त्या पद्धतीनं संस्थेचं हित सांभाळत आपल्याला पुढे जायचंय. त्याच्याकरता ही उपस्थिती सुद्धा त्या ठिकाणी प्रार्थनीय आहे. ते तुम्ही आला पाहिजे. आता पिसर्वे गावामध्ये भरपूर ऊस पिकतोय. चांगल्या सभासद संख्या आता त्या ठिकाणी झालेली आहे, त्यामुळे तिथं आलं पाहिजे.